शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 15 वर्ष शिवाजीराव आढळराव हे खासदार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आणि मित्रपक्ष आघाडीचे डॉक्टर अमोल कोल्हेंना उमेदवारी दिलेली आहे। अमोल कोल्हेसारखा एक उच्च शिक्षित MBBS झालेला उमेदवार पक्षाने दिलेला आहे। 10वी-12वीच्या मेरिट लिस्टमध्ये आलेला हा माणूस 3 वर्ष डॉक्टरकी केली आणि नंतर अभिनय क्षेत्रात उतरला। शिवछत्रपतींचा इतिहास, संभाजीराजांचा इतिहास सर्वसामान्य नवीन तरुण पिढीला कळावा या हेतूने त्यांनी ही मालिका निर्माण केली आणि घराघरात शिवाजीराजांचा आणि संभाजीराजांचा इतिहास पोचवला। ही मालिका निर्मिती करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या। त्यांनी स्वतःचं घर, स्वतःची शेती गहाण ठेवली आणि या मालिकेची निर्मिती केली। हे केवळ एक छत्रपतींचा मावळा आणि छत्रपतीवरचं प्रेम म्हणूनच यांनी ही मालिका केली। त्यामुळं आज मी पाहतोय, गेली ज्यावेळेस अमोल कोल्हेंची उमेदवारी झाली, गेली महिनाभर आम्ही हा मतदारसंघ आणि या मतदारसंघातले 6 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढलेले आहेत। अगदी जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर हवेली असेल, भोसरी असेल, हडपसर असेल, या प्रत्येक मतदारसंघामध्ये उमेदवाराने संवाद दौऱ्यांच्या निमित्तानं, मेळाव्याच्या निमित्तानं लोकांशी संवाद साधलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद उमेदवाराला मिळत आहे। याचं एकमेव कारण अगदी नवीन आणि उमदा चेहरा की ज्याच्यामध्ये काहीतरी करण्याची धमक आहे, असा एक उमेदवार या मतदारसंघाला मिळालेला आहे आणि ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। ही निवडणूक जनतेची निवडणूक झालेली आहे। त्यामुळे आम्हा कार्यकर्त्यांना सुद्धा प्रचार करणं अतिशय सोपं झालेलं आहे। गेली 15 वर्ष शिवाजीराव आढळराव जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी लोकांना केवळ बुलथापा देण्याचंच काम केलेलं आहे। आपण पाहताय प्रत्येक वेळेस या मतदारसंघाची ब्ल्यूप्रिंट, विकासाची ब्ल्यूप्रिंट माझ्याकडे आहे। या मतदारसंघामध्ये खेडसारख्या ठिकाणी विमानतळ होण्यासाठी त्यांनी विरोध केला। गेली 15 वर्ष ते नाशिक रेल्वेचं गाजर लोकांना दाखवत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे खेड, आंबेगाव आणि जुन्नर आणि भोसरी या 4 मतदारसंघामध्ये बैलगाड्यांचा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि हा बैलगाड्याच्या प्रश्नावरती यांनी शेतकऱ्यांना आणि जनतेला झुलत ठेवलेला आहे। खरं पाहिलं तर हा मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण अशा 2 विभागात मिळतो। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर हवेली हा ग्रामीण भाग आहे आणि भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ आहेत। परंतु सगळीकडे हे अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे। आपण पाहताय गेली 15 वर्षामध्ये शिवाजीराव आढळराव केंद्रामध्ये खासदार असताना या मतदारसंघामध्ये प्रचंड अशी वाहतुकीची कोंडी होती आहे। जुन्नरचं नारायणगाव असेल, खेडचं स्वतः खेड आणि चाकण असेल, शिरूर हवेलीतलं वाघोली असेल, शिक्रापूर असेल किंवा हडपसरमध्ये होणारी वाहतूक कोंडी, या वाहतूक कोंडीवर या खासदारांनी कुठल्याही प्रकारचं हे केलेलं नाही। ससानीनगरचा रेल्वे ब्रिजचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असा रेल्वे ब्रिजचा प्रश्न आहे की ज्या ठिकाणी आजही जर रेल्वेचं गेट लागलं तर तासनतास वाहतुकीचा खोळंबा होतो। कामाला जाणाऱ्या लोकांना, त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागतं, परंतु या खासदाराने यामध्ये काहीही केलेलं नाही। हडपसरमध्ये कचऱ्याचा फार मोठा गहन प्रश्न आहे। 4 कचरा डेपो ऑलरेडी हडपसरमध्ये असताना या ठिकाणी आणखी एक कचरा डेपो त्या ठिकाणी आणला असताना या खासदारांनी, आम्ही राष्ट्रवादीच्या वतीनं फार मोठं आंदोलन या मतदारसंघामध्ये कचरा डेपो होऊ नये म्हणून उभारलं, परंतु हे खासदार फक्त त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही। या खासदारांनी विरोध त्या ठिकाणी दर्शविलेला नाही आणि या मतदारसंघाचे जे विधानसभेचे आमदार आहेत त्यांची की या कचरा डेपोमध्ये त्यांचा इंटरेस्ट कशा प्रकारचा आहे हे आता जनतेने पाहिलेलं आहे की आमदाराचेच बगलबच्चे, विद्यमान आमदार योगेश टिळकांचेच बगलबच्चे या कचरा डेपोचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यातून आमदारांनाच लाखो रुपये जात आहेत। अशा प्रकारे या मतदारसंघामध्ये जनतेमध्ये प्रचंड नाराजी आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ग्रामीण भागात फार मोठ्या प्रमाणात आहे। पिण्याच्या पाण्याचं नियोजन नीट न झाल्यामुळे, या खासदारांनी असेल, आमदारांनी असेल, पालकमंत्र्यांनी लक्ष न दिल्यामुळे जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात अशी एक नाराजी आहे। आणि मी प्रचाराला ज्या वेळेस फिरतोय, कात्रजसारखा भाग असेल, खेड तालुक्यातला भाग असेल की या ठिकाणी जनतेने स्वयंस्फूर्तीने बोर्ड लावलेले आहेत की आपण यांना पाहिलंत का, म्हणजे या विद्यमान खासदाराला। हे खासदार गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत तर त्या मतदारसंघात फिरकलेले सुद्धा नाहीत, जनतेने त्यांना पाहिलेलं नाही। सगळ्यात महत्त्वाचा या परिसरातील शिरूर हवेलीतील महत्त्वाचा प्रश्न होता थेऊरच्या यशवंत सहकारी साखर कारखान्याचा। या खासदारांनी दोन्ही निवडणुकीमध्ये गेटमध्ये येऊन कामगारांना सांगितलं होतं की
केंद्रामध्ये आमची सत्ता येऊ द्या, कारण साखर कारखान्याचा प्रश्न हा मूलभूत केंद्र सरकारशी निगडीत असतो. केंद्रामध्ये आमची सत्ता आल्यानंतर मी हा कारखाना सुरू करेल, ही माझी जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिरूर तालुक्यामध्ये मांडवगान फराटा या ठिकाणी एक मेळावा झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसामध्ये आम्ही हा कारखाना सुरू करू असं सत्तेवर आल्यावर सांगितलं होतं. 100 दिवसाचे आज 5 वर्ष म्हणजे 1600-1700 दिवस झाले, कारखाना सुरू होऊ शकला नाही. 1500 कामगारांचे आणि जवळजवळ 12,000 शेतकऱ्यांचे संसार देशोधडीला लागले, परंतु हे खासदार काही करू शकलेले नाहीत. आता शेतकऱ्यांना तोंड दाखवायलाही त्यांना या ठिकाणी जागा उरलेली नाहीत आणि आज ते कुठलाही विकासाचा मुद्दा घेऊन किंवा पाठीमागं विमानतळाचं काय झालं, नंतर नाशिक रेल्वेचं काय झालं, वाहतुकीच्या कोंडीचं काय झालं, हा प्रश्न असताना आणि विकासात गेल्या 5 वर्षामध्ये केंद्राने कोणता विकास केला, नरेंद्र मोदींनी जी आश्वासनं दिली, शिवसेनेने आणि यांनी जी आश्वासनं दिली की भाजपने, त्या आश्वासनाची किती पूर्ती झाली याचं न सांगता पुन्हा आता त्यांनी असं सांगायला सुरुवात केलेली आहे की नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मला निवडून द्या. म्हणजे विकासाचे मुद्दे बाजूला राहिलेत. जी आश्वासनं दिली होती, ज्या बोलतापा ठेवलेल्या होत्या ते बाजूला पडलेत आणि आज आपण पाहताय खासदारांची अवस्था अशी आहे. अनेक गावातून खासदारांना प्रश्न विचारून निरुत्तर केलेला आहे, अनेक गावामध्ये त्यांना गावबंदी केलेली आहे, त्यांच्या याला बिलकुल प्रतिसाद नाही. आणि आज अमोल कोल्ह्यांसारखा एक नवीन विचाराचा उमदा उच्च शिक्षित असा उमेदवार समोर आल्यामुळं जनतेला एक आशा वाटू लागलेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद जुन्नर असेल, खेड असेल, आंबेगाव असेल, स्वतः आंबेगाव मतदारसंघातले खासदार आहेत. पण मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की ह्यावेळेस आंबेगाव मतदारसंघसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं लीड या ठिकाणी दिलेलं आहे, त्या या खासदारांना देणार आहेत. आमचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेच कार्यकर्ते अतिशय नियोजनबद्ध प्रचार करीत आहोत. हडपसर मतदारसंघामध्ये स्वतः मी संबंधित आहेत. हडपसर मतदारसंघ असेल, खेड, शिरूर हवेलीची जबाबदारी पक्षानं माझ्याकडे दिलेली आहे. शिरूर हवेली मतदारसंघ असेल, अतिशय चांगल्या प्रकारची प्रचार यंत्रणा या ठिकाणी चालले. सगळ्याच मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची प्रचार यंत्रणा या ठिकाणी आम्ही राबवलेली आहे आणि निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो की डॉक्टर अमोल कोल्हे 3 लाखापेक्षा जास्त मताने या मतदारसंघामध्ये निवडून येतील याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही. खासदारांना यावेळेस नक्कीच घरी बसायची पाळी येणार आहे. आजपर्यंत लोकांना झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि आता लोक त्यांना सांगू शकलेले आहेत. शेतीमालाच्या बाजारभावाबाबतीत ह्या पट्ट्यामध्ये कांदा पिकवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, भाजीपाला पिकवणारा शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, टोमॅटोचे काय हाल झालेले आहेत, द्राक्षाचे काय हाल झालेले आहेत, कांदा रस्त्यावर चढून गेलेला आहे. पण या खासदारांनी कुठल्याही प्रकारचा आवाज संसदेत उठवलेला नाही, कारण या शेतीमालाला मूलभूत किमती, आधारभूत किमती देण्याचं काम केंद्र शासनाचं आहे. आणि या आमदारांनी हे करण्याच्या ऐवजी काल परवापर्यंत त्यांचेच उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते म्हणत होते की नरेंद्र मोदी चौकीदार चोर आहे, ही अफजल खानाची फौज आहे. हे अफजल खान पंढरपूरच्या सभेत त्यांनी सांगितलं चौकीदार चोर आहे, ही अफजल खानाची फौज आहे. आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारने काहीच केलं नाही. कर्जमाफीसारखा मुद्दा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न असताना या राज्यामध्ये गेल्या 5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 12,000पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि या आत्महत्याला या राज्यातील देवेंद्र फडणवीसाचे सरकार आणि केंद्रातील नरेंद्र मोदीचं सरकार कारणीभूत असताना सुद्धा हे सरकार, हे खासदार त्या ठिकाणी संसदेमध्ये कुठलेही प्रभावीपणे काम करू शकलेले नाहीत. हे खासदार स्वतःच्या व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेला जास्त असतात, जनतेमध्येही कधी येत नाहीत. तर प्रश्न संसदेत उपस्थित करण्याचा मुद्दा वेगळाच आहे. म्हणून या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. फक्त डॉक्टर अमोल कोल्हे किती लाख मतांनी निवडून येणार आहे हाच प्रश्न या ठिकाणी बाकी आहे. आणि आमच्या सगळ्यांची खात्री आहे की डॉक्टर अमोल कोल्हे हे 3 लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील आणि या 6 मतदारसंघामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघ हा जास्तीत जास्त अमोल कोल्हेंना लीड देण्यामध्ये प्रथम क्रमांकावर असेल. कारण हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही सगळीच ताकदीचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करतो आहोत. अमोल कोल्हेंचाही चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळालेला आहे. आणि उमेदवार म्हणून हडपसर मतदारसंघ असेल, शिरूर हवेली मतदारसंघ असेल, उमेदवार हा घराघरात पोचलेला आहे. बाकीच्या जुन्नर तालुक्याने सुद्धा त्यांचे भूमिपुत्र म्हणून
अमोल कोल्ह्यांना जुन्नर खेडमध्ये शेतकऱ्यात प्रचंड नाराजी आहे। विमानतळ परत गेल्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं त्यांचं प्रचंड अशा मोठ्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे। हे सगळे धगधगते मुद्दे या मतदारसंघात आहेत। त्यामुळे निवडणूक ही आत्ताच अमोल कोल्ह्यांनी जिंकलेली आहे असं म्हटलं तर कदाचित त्यामध्ये वावगे ठरणार नाही। शरद पवार साहेबांची सभा या मतदारसंघामध्ये झालेली आहे। धनंजय मुंडेंचं मतदान 23 तारखेला आहे बीडचं, आणि 23 तारखेनंतर धनंजय मुंडे फ्री होणार आहेत। पुढच्या 6 दिवस आपलं शिरूरचं आणि मावळचं मतदान हे 29 तारखेला आहे। त्यामुळे धनंजय मुंडेंच्या सभा या ठिकाणी अपेक्षित आहेत। जे राज्याचे मुख्य प्रवक्ते आमचे नवाब मलिक यांच्या ही सभा या मतदारसंघामध्ये अपेक्षित आहेत। अजित पवारांचा सभा घ्यायची आणि रोड शोही घ्यायचा असा आमचा मानस आहे, आणि त्या प्रकारचं नियोजन आम्ही सगळी मंडळी करत आहोत। भुजबळ साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की आपण या मतदारसंघामध्ये सभा द्याव्यात, आणि भुजबळ साहेबांच्याही सभा म्हणजे अजित पवार असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील यांच्या सभा, नवाब मलिक असतील यांच्या सभा या मतदारसंघामध्ये होणार आहेत, आणि आम्ही त्यांची वेळ मागितलेली आहे। आम्ही त्या सभांचं जशी वेळ मिळेल त्या प्रकारचं नियोजन करत आहोत।